नमस्कार. मी राजन गुरव. मी हिंदू एकताचा खेळाडू, हिंदू एकता जोगेश्वरी ईस्ट, श्यामनगर. मला पहिली संधी भेटली मला बेचकीमध्ये मी 2 वर्ष चांगली तयारी केली, चांगला हे दाखवला, परफॉर्मन्स दाखवला. त्याच्यानंतर मी ट्राय केली. ट्राय म्हटली तर एकदम बेस्ट ट्राय म्हटली तर उपनगरसाठी ते 4 एक्के होते आणि 4 एक्क्यासाठी मी ट्राय केली. 4 एक्के ट्राय केली तर त्यामध्ये मोलाचा वाटा होता तो सिद्धू पडवळ. म्हणायला लागला, राजा बघ, तू आता बेसकीमध्ये तर असे पण 4 एक्के होत आहेतच आणि बॅलन्स होत आहे पूर्ण. तर त्या बॅलन्ससाठी तू एक ट्राय कर, की खाली ट्राय कर. तर त्या ट्रायमध्ये मी सक्सेस झालो आणि 4 एक्के मला जी 4 एक्क्याची संधी दिली गेली ती संधी मी एकदम पार पाडली. आणि त्यानंतर माझे हमेशा 4 एक्के चांगल्या प्रकारे उभे राहत गेले. बोलण्याचं तात्पर्य हेच आहे की मी खूप मेहनत केली, माझ्या पथकासाठी खूप मेहनत केली. कारण ज्या वेळेला लाईट लागायच्या अगोदर आम्ही मैदानात असायचो. ज्यावेळी 7 वाजले की आमची प्रॅक्टिस चालू व्हायची. पहिला वॉर्मअप झाला की नंतर बॅलन्स करायचो एकावर एक उभे राहून. त्याच्यानंतर पूर्ण आपण मैदानाची पहिली आधी साफसफाई करायचो. जर बारीक दगड असतील किंवा काय असेल आपल्यापासून, म्हणजे दुसऱ्याला लागू नये, आपण पण तेवढंच जपलं पाहिजे की जर आपल्याला वरती घेत आहेत आपली मुलं, आपले भाऊ, तर आपण आपल्या मुलांसाठी आपण पण तेवढंच एकनिष्ठ राहिलं पाहिजे. की कुठच्याही थराला मी कोणत्याही थराला मला जर टाकलं, आजही कोणत्याही थराला टाकलं तर मी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवू शकतो माझा आणि व्यवस्थित राहू शकतो. कारण आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला विजा होऊ नये हीच आपली एक हे असते. आणि मला खाली बेसपासून वरती 6 थरापर्यंत मी पूर्ण माझ्या पूर्ण थरात मी राहिलेलो आहे. म्हणजे 6, 7, 8 जेवढे लावले, तर त्या थरांमध्ये जी मला ज्या ठिकाणी मला दिलेली होती पोस्ट, त्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिलेला आहे. आणि सांगायचं म्हणजे हे 4 एक्क्यासाठीच नाही तर प्रत्येक भावाने आपल्या भावाला, म्हणजे आपल्या मित्राला एकदम भावाप्रमाणे जपलं पाहिजे. आपल्याला इजा होऊ नये म्हणून ते करतात, मग आपण पण तेवढ्याच प्रगतीने त्यांना इजा होऊ नये म्हणून जपलं पाहिजे. तर त्यासाठी आपण पहिलं आधी वेळेवर प्रॅक्टिसला गेलं पाहिजे, प्रॅक्टिस व्यवस्थित केली पाहिजे, वॉर्मअप केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण आपलं बॅलन्सिंग, आपण जेव्हा आपण जातो त्यावेळी अगोदर वॉर्मअप चांगला केला पाहिजे. त्यानंतरच आपण सक्सेस होतो. कारण आपण जातो, जेवून बिवून जातो, आरामात जातो, मित्र येतो काय बघतो, आपण मित्राची वाट बघतो. तर असं न करता आपण पुढे गेलं पाहिजे. मित्र येणार पाठवून, त्याचं काम असेल काय असेल, नाहीतर आपण बसलेलो असतो कुठेतरी उगाच टाईमपास करत, तर आपल्याला ते सक्सेस भेटत नाही. तर त्याच्यासाठी आपण वेळेवर मैदानात जाऊन आपल्या सर्व मित्रांशी चर्चा करून आपले जे कोच, जे आपल्याला जे काही थर लावणार, 4 लावणार, 5 लावणार, 6 लावणार, 7, 8, 9 जे पण काय लावतील, तर त्याच्यासाठी आपण चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिला पाहिजे. तसंच प्रत्येक मित्राने आपल्या हाताची मुवमेंट, पायाची मुवमेंट आपण व्यवस्थित ठेवून आपलं कुठेही आपलं बॅलन्स गेला नाही पाहिजे, यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे. तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सक्षम राहिलो पाहिजे. त्यासाठी आपण स्वतः आपली जी ताकद आहे ती लावली पाहिजे त्याच्यासाठी. किंवा इतरही मुलांना तेच आपण सांगितलं पाहिजे की जे मस्ती करतायत किंवा काय करतायत त्यांना सांगितलं पाहिजे, ज्यावेळी थर लागतात त्यावेळी मस्ती करू नका. आणि मस्ती कोणीही करू नये, कारण हे खूप आपल्या घरी आपले आई वडील ज्या दिवशी आपण दहीहंडी खेळतो तर ते घरी वाट पाहत असतात, बघत असतात. जर पडतात ज्यावेळी तेव्हा खूप त्रास होतो. तुमचेच आई वडील नाही तर प्रत्येकाच्याच आईवडिलांना तो त्रास होतो किंवा माझ्या आईवडिलांना त्रास होतो. कारण जेव्हा पडते वेळी बघतात ना, त्यावेळी म्हणजे त्यांना असं होतं, अरे लागलं तर नसेल ना किंवा काय. घरी येईपर्यंत त्यांना जीवात जीव नसतो किंवा त्यांना माहिती नसतं रे काय झालेलं असेल किंवा काय झालेलं असेल. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने जपलं पाहिजे. मी ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ केला की प्रत्येकाने सक्षम राहिलं पाहिजे आपल्या मंडळासाठी किंवा आपल्या मित्रांसाठी, आपल्या भावांसाठी.
कोणालाही इजा होऊ देऊ नका आणि आपलं मंडळाचं नाव मोठं करा. चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केला आहात, करता आहात आणि ज्या दिवशी तुमची हे जे काय गोविंदा पथका दिवशी जे दैकाल्या दिवशी जे थर लावणार आहात ते चांगल्या प्रकारे लावून आपण आपला मंडळाचं नाव रोशन करा. आणि मी ह्याच्यासाठीच हे केलेलं आहे, प्रत्येकाने आपल्या भावासारखं जपा, प्रत्येकाने काळजी घ्या, प्रत्येकाने पाय हात नीट ठेवा आणि प्रत्येकाने आपल्या मंडळाचं नाव मोठं करा. लव यू गाईज.